मी जेव्हा अहवाल दिला, प्राईम मिनिस्टरना भेटलो, पण प्रधानमंत्र्याला, आणि सगळं समजावून देता देता म्हणलं, साहेब मला असं वाटतंय हे सगळं बघून की तुम्ही आणि मी लंगोटी लावून पारध्यांच्या बरोबर जर 15 दिवस राहायचं म्हणलं माळरानावर, तर आपण जगण्यासाठी चोरीतरी करणार किंवा भीक मागणार किंवा शिकले सवरलेले हो म्हणून स्वाभिमानानं मरून जाणार उपाशीपोटी. तिसरा पर्याय नाही. महाराष्ट्रात 14 जाती या गुन्हेगार ठरल्या विमुक्त, त्यातली पारधी. हे सगळे गुन्हेगार करण्याचं कारण काय, ठरवण्याचं कारण काय, तर ह्यांनी 1857च्या आधी 1757 ते 1857 प्लासीची लढाई ते स्वातंत्र्य समर 1857, हा जो आहे 100 वर्षाचा काळ आहे. ह्या काळात इंग्रजांना स्थिर होऊ नाही दिलं. ईस्ट इंडिया कंपनीचं खिळखिळं केलं. इथली राज्यव्यवस्था किंवा इथले संस्थानिक दुबळे करायचे असतील तर त्याला ताकद देणाऱ्या लोकांना दुबळं करा, आणि ते कायद्यानंच करा. ही ब्रिटिशांची नीती होती. इथल्या लोकांवर, इथल्या समाजव्यवस्थेवर आपली पकड राहावी म्हणून. ज्यांना गुन्हेगारी जमाती म्हणून इंग्रजांनी त्या काळामध्ये यादीत नावं टाकली. हे क्रिमिनल ॲक्ट त्याच्यासाठी निर्माण केला 1871ला. कायदा करावा लागला, आणि जगातला अजोड कायदा आहे. दुसरा याच्यासारखा कायदा अमानुष कायदा नाही की जन्मलेल्या मुलाला सुद्धा गुन्हेगार समजलं जातं. प्रत्येक सेटलमेंटमध्ये ती जमातीचे बंदिस्त त्यांना ठेवलं. तिथेच मृत्यू, तिथेच जन्म. 80 वर्ष तो कायदा भारतात होता. जवळपास 1952 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रातिनिधिक 3 तारेचं कुंपण तोडलं आणि त्यांना मुक्त केलं. ते विशेष मुक्त झाले म्हणून ते विमुक्त असा तो अर्थ आला. पोलिसांना शिकवण्यासाठी जे सिलॅबस आहे, अगदी PSI पासून ते क्लास 1 ऑफिसरपर्यंत जे सिलॅबस आहे, त्या सिलॅबसमधला अभ्यासक्रम या कायद्याला अनुसरून असलेला रद्द झालेला नाही, आजपर्यंत चालू आहे. म्हणजे पोलीस ऑफिसर पास होऊन, पात्र होऊन बाहेर जेव्हा येतात काम करायला, तेव्हा हा कायदा डोक्यात घेऊन येतात. गंमत अशी आहे की इंग्रजांनी ज्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं, इंग्रज गेल्यानंतर तोच दृष्टिकोन भारतीयांचाही झाला. तो फार भयानक आहे, फार मोठा आहे, आणि सर्वसमावेशक समस्या आहे. ती एका कम्युनिटी पुरती राहिलेली नाही आता मर्यादित. कारण कितीतरी लोक आहेत का म्हणजे रोजगार नाही, त्यांना आर्थिक उत्पन्नाचं परमानंट साधन नाही. त्यामुळे मग ते ह्या वाईट गोष्टीला सहज वळतात. एक वाघच माझ्या हातनं मारला नाही बाबा. वाघ हे लांडकं पिंडकं चाल कुत्र्यावानी. फाशात गेलं आपलं झालंच ती म्हणायचं. आपल्या डोसकीवर किती केस आहेत तेवढी मी शिकार खेळली. 2-3 बेलर काढायचे, हापसून टाकायचे म्हणजे दारूचे. मग दिवस 7-8 वाजता सगळ्या माणसांना माल पोचून टाकायचा. टाकीतल्यावर 3-4च्या दरम्यान आपल्या जे बेलर जे खाली होतात ना, ते भरून टाकायचे. लगे गोळ त्याच्यात गूळ टाकून द्यायचा. मग संध्याकाळी रसायन परत ते भरून ठेवायचं. 5 लिटरचा ड्रम 350 रुपयाला दरानं जातो सर. 5 लिटर ड्रम. चांगल्या लोकांना फसवलं. आज मी अनपढ आहे, पण चांगले शिक्षणदार लोकांना आम्ही टाकतो 1,00,000 2-2 लाखाला. होय ना, खरं सांगायला काय. गाडी उभा राहिली, अशी गाडी उभा राहिली की 10-12 जण तिकडून, 10-12 जण, 5-6 जण बसायचं, इकडून 5-6 जण बसायचं. सगळ्याच्या हातात तलवारी 3 असं राहायचं. अख्खा डबाच चेक करायचं, लुटायचं. हे लोक मजुरीनं चोरी करतात.
मजुरीनं दरोडे घालतात. यांचा दरोडा आणि यांची चोरी पचवणारी चोख व्यवस्था प्रस्थापित समाजव्यवस्थेत आहे. पारध्याने चोरी करून आणलेला माल घेणारे श्रीमंत झालेत, पण पारधी तसाच पालातच आहे आज. पण काय करतात तरी पण आणखीन ती पोलिस जरा थोडं त्रास करायला बघतात. कसं की ती पहिल्या रोडवर येतातच, कुणी बी गवलं की त्याच्यावर केशी टाकतात. मग त्याच्यामुळं आमच्या लोकांना पळून जावं लागतं. पळून गेल्यावर केशीचा संबंध येत नाही. आणि जर थांबलं तर ते ऐकायला कुणी त्याला चोर तर त्याला गवत नाही. मग कुणी मी गहू नाही तर कुणी बी गहू जायचं आणि केशी टाकायची त्याने. गणपती सुवर्ण गणपती चोरी आणि डबल मर्डर झाला होता. त्या दिवे आगारच्या याच्यामध्ये 16 पारद्यांना ताब्यात घेतलं, मात्र त्यामध्ये तालुक्यातली 3 पारदे होते. का गणपतीचे केस आहे म्हणून त्यांनी चोरी लावलेत म्हणून. तर गणपतीचे केस माझं काही संबंध नाही, ते केसमध्ये काही नाही. मी गेलो नाही. राबून खाणार माणसं आम्ही, राबून खाणाऱ्या माणसाला बी त्रास देऊन बिनकामाचे. बहिणीला, माझ्या बहिणीला कुणाकडे तरी हे दिलं, त्याला हे करा वत्तीला ठेवलं. मी वत्तीला ठेवून शर्ट होते, ते शर्ट ऐकलो आणि परत 2 लाख रुपयाचे माझे खर्च आले बिनकारणाचं. ते केसामध्ये माझा संबंध नाही, काही नाही साहेब. आणि दुसरा ताबा घेतो, त्या ताब्यामध्ये आणि दुसरा टॉर्चर घेतो आम्हाला. आणि उलट त्या टायमाला आणि कुठला मार ह्या बॉम्बे घोडा या साहेब मग इथनं हे दंडावरनं इथनं असं मार, इथं बेड्या घालायचं आणि असं बेड्या घालायचं खाली हाताला. आणि इथनं एवढंच दांडकं घालायचं आणि तिथं वर पाया करायचं. आणि कुठे केलं आहे आणि कुठे गेलं ते सांग. रांडीच्या एवढं सोनं कुठं आहेत, कुठल्या सोनारा दिलं आहे, कोण होते, कुठलं होतं. आता मारच्या बिहारनी काय म्हणणार, ह्यो होता हे होता. मारच्या बिहाने होणारच, ते सांगणारच. जीव जायचं ठिकाणी ते सांगणारच. प्रत्येकाच्या हातात गन, स्टेन गन, रिव्हॉल्वर असं आल्याबरोबर आमच्या कानपट्टीला लावले. ते स्टेन गन इथं, रिव्हॉल्वर कानपट्टीला लावलेत आणि स्टेन गन पाठीमाग लावलो. आम्ही एकदम असं घाबरलो की जसं आम्हाला मारूनच टाकणार आहे, हे काही जीवन सोडणार नाही. गावातल्या पब्लिकानं काय समजून घेतलं पाहिजे, रहिवासी गावातले हे कानपट्टी बंदूक वगैरे घन वगैरे लावून जर गेले असेल तर लोकांनी काय समजून घेतलं पाहिजे. गैरसमज होतो आमच्यावर. तुम्ही आम्हाला तिथं ऑर्डर द्या, आम्ही येतो तिथं पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला काय असेल ते आम्हाला सांगा. ते ग्रामपंचायत जर आमच्या हातानं गुन्हा घडला असेल तर आम्ही तुमच्याबरोबर येऊ, नसेल तर काहीतरी तिथं एक मार्ग असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही मुतोड जबाब देऊ. हे असं सांगितल्याबरोबर त्यांनी काय ऐकले नाहीत. परंतु आम्हाला त्यांनी असं स्टन गन लावूनच आम्हाला गाडीवर बसवले. मारायचं कसं आहे, एकदम नागडं करायचं माणसाचे. पूर्ण शर्ट ठेवायचं नाही, पॅन्ट ठेवायचं नाही. हे शर्ट आणि पॅन्ट काढणे हे ठीक आहे, पण निक्कर काढणे हे ठीक आहे का? ते सगळं निक्कर सकट काढून त्याने उलटा हात बांधून वरनं लटकावून आपण घागर कसं पाण्यात हिरीतनं बुडवतो आणि पाणी वर वडतोय, घागर कसं वडतोय त्या हिशोबानं माणसाला वर ओढायचं, पायाला काय आधार द्यायचं नाही आणि म्हणायचं ह्याच्या शेटाला काडी लावून शनी आग लावा. पण त्याला मूत पण पाजवलं सर, मूत पाजून शानी त्याचं काय आहे त्यांचं चोमणं बी घालणार. तिथं दरोडा मारतो, तुमच्यावर केस घालतो, तुम्हाला मारतो हाणतो म्हणून अशी भ्या घालून आमच्या हातीला काय करू. तुमच्या गडीला जर सोडून घेणार असाल तर तुम्ही काय करा, तुमच्या गडीला जर सोडून घेणार असलं तर तू माझ्याजवळ या म्हणून सर आमच्या हातीला रेप केला बघ सर. ही सगळं जुळून येतं, 5-7 पोलीस येतात, येतं 2-3 पोलीस, येतं 2-3 पोलीस नुसते हारच माझी नुसते मोडून टाकले त्या लोकांना. कचा आता पिठागत कसं तसं तोडून टाकले. मला ना उठून बसव येत नाही. दादा भाऊने मला अशी जागावली ना, मी कसं जगले ते माझे मला नाही. की डोंगराचे कातडे असं निघत होते माझे चालतंय, हे हात मारलेला आहे आणि असं मेलेले असून त्यांनी बलात्कार केला माझ्यावर. मेलेलं असून चिटकून धरायला लागली तर ती बॉम्बलायची, नको माझ्या कधी काढ नको, काय करू नको मला. किती 15-16 नसेल तर 12-13 असेल, 12-13 वर्षाची. ही जी एवढीच आजी नुसती बावतळायची पोरगी, नुसती बावतळ. त्याला अवघड जागेला असं वायर लावून शक देऊन पेनिसला वायर लावून शॉक, त्याला शॉक देणार. सर एकदम बरोबर आहे, मी नाही म्हणणार नाही.
नाही म्हणणार नाही. आरबीला क्रॅक करणं सर भयान मुश्किल आहे. किती मार काय नाही. पण ते न्यायनिवाडा करत असतात, तिथं शिक्षा देत असतात. कोर्टात शिक्षा झाली, समजा एखादा माणूस कोर्टाने त्याला निर्दोष सोडला, जात पंचायत नाही सोडू शकत ना. आमच्या जातीमध्ये जर काय गुन्हा केला तर त्याला आम्ही 51 रुपये दंड करतो, आणि परजातीचे जर गुन्हा केला तर त्याला नाही म्हणले तर 551 रुपये दंड करतो आम्ही ह्या आमच्या समाजामध्ये. आणि जर जास्त गुन्हा जर केला तर आम्ही कान कापतो त्याचा. मुलीचं किंवा एखाद्या विवाहितेचं त्या जातीतल्या पुरुषाबरोबर संबंध आले असेल, त्या मुलीला जर पुन्हा जातीत घ्यायचे असेल तर त्या ज्यानं केलं आहे त्याला त्या बाईचं म्हणजे जिच्याबरोबर संबंध त्या स्त्रीचं गुप्तांग चाटायला लावणं किंवा त्याचा मुका घ्यायला लावणं, साखर लोण, असा प्रकार आजही सुरू आहे. त्या पोत्याचा ड्रेस केला त्या बायला आणि 7 कुत्र आणले चांगले, सावत्रे कुत्र 7 आणले. आमच्या बघितलेलं आहे बरं का, असं बारकं होतं तेव्हा. 7 कुत्रे आणले, त्याच्या सगळ्या अंगाला 7 कुत्रे बांधले. अरे आटोबाम आहे ना, ते आटोबाम बांधून काय केलं म्हणजे त्याला ते कुत्र काढून काय कुठं काय ते व्हायचं तसं. मग लावले 7 आटोबाम लावले, 7 कुत्र्याला 7 आटोबाम लावले. कुत्रे कशाला कुणीकडे पडून त्याला काय त्याच्या अंगाचा हाड राहून असं त्याला माती द्यायला कोण गेलेलं. एका मडक्यामध्ये सगळ्या पुरुषांनी लघवी करायची. ते मडकं डोक्यावर घेऊन तिनं पंचायतीमध्ये फिरायचं आणि प्रत्येकाने दगड मारायचे. म्हणजे एक भयानक सगळ्या अशा गोष्टी आहेत. पारधी कम्युनिटीसाठी जी आश्रमशाळा आहे माळशिरसमध्ये, तर तिथे माझ्या असं लक्षात आलं की मुलगी वयात आल्यानंतर तिला घेऊन जातात आणि तिला परत आणतच नाही. तर त्यांच्यामध्ये हुंडा हा मुलांनी देणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मुलगी वयात आल्यानंतर तिचं एक भांडवल म्हणून मग तिचं लग्न लावून टाकायचं. आता ही वहिनी जरा काळलेली आहे, ह्याला कमी पैसे आहे. हे आमची मंडळी जरा गोरेली नाकील आहे. मग तुमच्यासारखं जरा पैसेवाला असतोय, म्हणजे काळे बायला दर कमी असतोय. आणि जी गोरेली नाकील आहे ना ती लाख रुपये द्यायला तयार आहे त्या गोरकी बायला. काळे बाय म्हणजे याला 5,000 4,000 10,000 दिलं. गरोदर असेल, त्याची डिलिव्हरीची प्रक्रिया म्हणजे बाळंतपण म्हणतो ती प्रक्रिया सुरू असेल, त्या दरम्यान सर ते पाप कुबुलावणी हा जो प्रकार असतो अतिशय भयंकर आहे सर. असा समज आहे की काळा सुरू झाल्या की आपोआप बिना डॉक्टरचं बिना नर्सचं किंवा सुईनीचं जर डिलिव्हरी झाली तर तिनं कोणतंही पाप केलेलं नाही, वधवून घेतलं जातं. मग तू काय पाप केलेस का, तुझा कुणाशी संबंध आलेत का, तुझे शरीर संबंध आलेत का, तुझ्या मनात कुठला पुरुष आवडलाय का, वगैरे 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 असे अनेक प्रश्न घेतले जातात. डिलिव्हरी करत असते, डिलिव्हरीच्या त्या काळा सुरू असताना डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या बाईला 1.25 महिना वाईट टाकायचं किंवा तिने तिचं स्वतःचं सगळं इंडिपेंडेंटली बघायचं. पैसे नाही दिली, आता तुम्ही जास्त पैसे दिले ते दुसरा मानला, मी पैसे देतो आगा, मग ती पूर्वी काढायची तिथून आणि पुन्हा दुसऱ्याला द्यायची. ह्याने आमचा समाज समजा त्या बाईची त्याला लेकरू असून दे, 10 लेकराची आई असून दे, नाही तर त्याला लेकरं किती काय असून दे, त्याच्याकडून काढायची दुसरीकडे. पारधी समाजात स्त्रिया सुंदर असतात. म्हणजे मी असं ऐकलं काही पुरुषांकडनं की त्या बाईनी अस्वच्छ राहायचं, केस आंघोळ करायची नाही, डोक्याला तेल लावायचं नाही, गंध पावडर लावायचं नाही, चांगली साडी नेसायची नाही, चांगलं सुंदर दिसेल असं राहायचं नाही. केवळ अन्याय होतं किंवा होईल किंवा बलात्कार होईल आपल्या बहिणीवर, आईवर, बायकोवर म्हणून ते अस्वच्छ ठेवायचं.
कारण का पारधी समाजामध्ये स्त्रिया अत्यंत सुंदर असतात सर. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं नाही, फक्त त्याच्यात जे राहतात त्याच्यावरून वाटत नाही. पण ज्यावेळेस त्यांना जर चांगलं ब्युटी पावर चांगले कपडे घातले तर तुमच्या चांगल्या घरातल्या मुलीला लावतील, इतके सुंदर असतात. पारध्यातला एखादा माणूस चोरी करताना पकडला किंवा मुद्देमाल त्याच्याजवळ सापडला तर पारध्याला अटक, कारण मग ते लोक म्हणणार पारधी चोरच होते. पण शंकराचार्याच्या मठातून 10 किलो सोनं चोरणारा ब्राह्मण होता हे येत नाही ना बाहेर. म्हणून चोरी केली म्हणून सगळ्या ब्राह्मणाला आपण चोर म्हणतो का? काही झालं तरी कुठेही का चोरी झाली, घरफोडी झाली, पारद्याला धरलं जातं. ते गाव जवळजवळ 4 वर्ष त्या गायरानामध्ये राहते. त्या कुटुंबांनी पूर्णपणे चोरी सोडलेली आहे, वाईट सगळे मार्ग सोडलेले आहेत. जवळजवळ 30-35 शेळ्या पालन करून ते कुटुंब जगताय. त्याची मुलं आश्रमशाळेत शिकतायत. पण गावातली लोक त्यांना जातीचा दाखला मिळण्यासाठी ग्रामसभेचा ठराव देत नाहीत. का तर आमच्या गावामध्ये पारधीच नको आहे, पारधीच नको आहे आमच्या गावामध्ये, आणि ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय जातीचा दाखला मिळत नाही. तर मग त्यासाठी मी स्टार माझा चॅनलला त्यांची बातमी लावली आणि मग स्वतः तहसीलदार त्या गावामध्ये गेले, त्या गावाची मिटिंग घेतली, ग्रामसभेची मिटिंग घेतली. गावकऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष समजून सांगितलं, तरी सुद्धा गावकऱ्यांनी तहसीलदारचं ऐकलं नाही, कलेक्टरचं ऐकलं नाही, ग्रामसभेचा ठराव दिला नाही. आणि LCBच्या PIनं प्रस्तावनेमध्ये म्हणलं की यावर्षी या जिल्ह्यामध्ये इतके 283 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पारध्यानीच केलं असं त्यांनी ठासून सांगितलं. त्यामध्ये डिटेक्टमध्ये 243 गुन्ह्यात पारधेत्तर लोक आहेत ते, आणि 17 गुन्ह्यामध्ये फक्त पारधे आहेत. मग तुम्ही पारध्याला दोषी कसं देणार? म्हणजे पारध्याच्या धसपट गुन्हे करणारी समाजातली इतर व्यवस्थेतली लोकच आहेत. दलितांना गावात राहायला अलाउड आहे, ॲटलिस्ट गावाच्या वेशीवर का होईना, पण हे जे आहेत लोक की जे आपण म्हणतोय की भटके विमुक्तांमधले जे विमुक्त, ज्यातले 14 एस्पेशली पारधी, त्यांना गावामध्ये अजिबात अलाउड केलं जात नाही अशासाठी, कारण अजून त्यांच्यावरही गुन्हेगारीचा ठपका आहे. पारधी समाज हा एक गुन्हेगारी, सामाजिक वेगवेगळे ताणतणाव किंबहुना ज्याला समाज व्यवस्था म्हणतात, ही पूर्ण विस्कळीत झालेला असा तो समाज आहे. कारण प्रेम हे फार महत्त्वाचं आहे समाज जीवनामध्ये. तुम्ही त्यांना प्रेमच नाही दिलं तर त्यांच्यापासून प्रेम अपेक्षित करणं चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांना तुम्ही नुसती साधनं दिलीत तर ते साधनाचा गैरवापर पण होईल. म्हणून त्यांना आता अनेक शेकडो वर्षापासून अनेक पिढ्यामध्ये त्यांच्याकडे तुच्छता आहे, त्यांच्याकडे तुम्ही पशु म्हणून पाहिलेलं आहे. तर 1-2 पिढ्या तरी प्रेम द्या, थांबा 1-2 पिढ्या तरी दुरुस्त होईपर्यंत. लहान मुलांना ताब्यात घ्या, त्यांच्यावर संस्कार चांगले करा. 40 वर्षाचा 50 वर्षाचा पारधी सुधारणार नाही, पण त्याच्या मुलाला जर तुम्ही चांगले संस्कार दिले तर तो माणूस घडू शकतो. आणि इथलं मानसशास्त्र, इथलं विज्ञान सांगतं की मॅन इज मेड नॉट बॉर्न, असं आपणच म्हणतो. आणि मग ती माणसं आहेत, तर तुम्ही त्यांना घडवलं तर ती चांगली माणसं, चांगले देशभक्त घडू शकतात. याच्यावर विश्वास ठेवून विकास यंत्रणा राबवली पाहिजे.